कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। 2 बंधारे 3 विहिरी यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले तरी देखील आजही महिलांना मैलोनमैल चालावं लागतंय फक्त एक हंडा पाण्यासाठी। ही परिस्थिती आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक गावातील। शासनाने जलसंधारणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले, 2 बंधारे बांधले, 3 विहिरी देखील खणल्या, पण गावकऱ्यांच्या ओठाला आजही पाण्याचा थेंब लागू शकलेला नाही। गावकऱ्यांची व्यथा इतकी तीव्र झाली आहे की आता त्यांनी आत्मदहनाचा इशाराच दिलाय। भर उन्हाळ्याच्या दिवशी आठवड्यातून फक्त 4 दिवस पाणी या गावाला मिळतंय। सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोकणात पाण्यासाठी व्यवस्था थक्क करणारी आहे। याला जबाबदार शासकीय अधिकारी आणि ठेकेदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। 2018-19 मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तब्बल 22 लाख रुपये खर्च करून वडगाव बुद्रुकमध्ये सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला। मात्र कामाचा दर्जा इतका निकृष्ट होता की बंधारा काहीच महिन्यात वाहून गेला। परिणामी पुन्हा गावकऱ्यांना टँकरवर जगण्याची वेळ आली। गेल्या वर्षी 2023-24 मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने 49,31,000 रुपयांची तरतूद करून नव्या बंधाऱ्याचं काम सुरू केलं। पण यावर्षीच्या पावसाळ्यानंतरही या बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा झालाच नाही। गावकऱ्यांचा आरोप आहे की या कामातही दर्जा शून्यच होता आणि दर्जाहीन कामामुळे गावाला पाणी करण्याची वेळ आली आहे। जगबुडी नदी ह्या नदीला गेल्या वर्षापासून 2024 पासून जो धरण आम्हाला बंधारा दिला, ते बंधारा दिल्यानंतर तो बंधारा म्हणजे एकदम निकृष्ट अवस्थेत झालेला आहे। यंदा सुद्धा आम्हाला असं वाटलं होतं की त्यांच्याकडून ते पाणी आम्हाला मिळेल, परंतु सुद्धा नायर म्हणून एक कंत्राटदार आहे, त्या कंत्राटदाराने निष्कृष्ट काम केलेलं आहे। आतापर्यंत सुद्धा काम आमच्या त्या धरणामध्ये पाणी साठलेलं नाही आणि निष्कृष्ट आता सुद्धा त्यांनी थत्रमुत्र काम केलंय। आणि जे धरणाला जे बंधाऱ्याला जे काय दरवाजे बसवलेत लोखंडी, ते लोखंडी अगदी थत्रमुत्र म्हणजे कुणी एखादा लहान मुलं सुद्धा सांगेल की बरोबर आहेत की नाही, हे बरोबर निष्कृष्ट दर्जाचे बसवलेले आहेत, तरी पाणी साठणार नाही आणि आम्हाला पाणी मिळणार नाही। आम्हाला पाणी मिळावं ही अपेक्षा होती, परंतु दोन्ही आमचं एक म्हणजे कुंभ्यावरती एक धरण झालं, तो पण असा 22 लाखाचा दिलेला, तो सुद्धा असा निष्कृष्ट काम झाला। त्याच्यानंतर आता हा 49 50 लाखाचा बंधार शासनाने आम्हाला दिला, पण शासनाने दिल्यानंतर जे काय कंत्राटदार जे काय अधिकाऱ्यांनी तिथं लक्ष दिलं नाही। आम्ही लक्ष दिलाच, परंतु आम्हाला त्या कंत्राटदाराने आमचं ऐकलं नाही आणि त्यानुसार आम्हाला पाणी मिळावं। संपूर्ण ग्रामस्थांची एक असं ज्या पाण्याचे तुम्हाला म्हणजे वडगावचे जे काय हाल आहेत हे तुम्हाला माहिती असताना सुद्धा आम्ही सुद्धा आता सरपंच म्हणून मी तुम्हाला माहिती देतो की निष्कृष्ट काम झालेलं आहे। ह्याच्या कामामध्ये लक्ष घालून, शासनाने लक्ष घालून या कंत्राटदाराकडून पुन्हा काम व्यवस्थित करून घ्यावा। हे आमच्या उर्वरित जे काही शासनाकडे जे काही पैसे राहिले ते काम पूर्ण झाल्याशिवाय देता कामा नये, ही माझी सरपंच म्हणून एक तुम्हाला एक विनंती करतो। परंतु शासनाने याच्यावर लक्ष द्यावं की जे भ्रष्टाचार अधिकारी आहेत किंवा कंत्राटदार आहे, जर कंत्राटदार एखाद्या सरपंचाचं ऐकत नसेल, अधिकारी जर एखाद्या सरपंचाचं ऐकत नसेल, मग सरपंचाने गावाने किंवा बिनविरोध दिले ते शासनाने का निवडून दिलं? आम्ही सुद्धा कोणाचा 1 रुपयाचा कोणाचा वशिले नाही किंवा कोणा अधिकारी कंत्राटदाराकडे पण पैसे गेले किंवा दंड दिले नाही। त्यांना चांगलं सहकार्य करून त्यांच्या माणसांना जेवण घातलंय, त्याला लाईट पुरवली, त्याला लागणारं साहित्य आम्ही पुरवले ग्रामस्थ मंडळींनी सुद्धा। तरी सुद्धा असे जर कंत्राटदार असतील आणि आम्हाला पाणी जर आमच्या तोंडातून काढून असेल, जर बाहेर पडत असेल, तर यांचा उपयोग काय? तर ह्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावंच पाहिजे असं माझं सरपंचच्या वतीनं एक विनंती आहे। आणि ते योग्य ते शासनाने विचार करावा किंवा आमदार खात्याने सुद्धा विचार करा, हे विनंती करतो। आणि इथे आमच्या गावामध्ये जे बंधारे आतापर्यंत झाले, जे 18-19 ला झाला किंवा आता 22-23 ला झालेला आहे, ते दोन्ही बंधाऱ्याचं जर बघितलं तर पूर्ण निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे। ज्यावेळेस खालचा बंधारा बनला तेव्हा आम्ही त्यांना सर्व कल्पना दिली होती की ह्याच्यात हे प्रॉब्लेम आहे, पण जे नवीन बंधारा जेव्हा बांधला तेव्हा त्याच्या सुधारणा करायला पाहिजे, तशी काही त्यांनी केलेली नाही। त्यांनी तो पण बंधारा त्याच पद्धतीने बांधला, त्याला जो म्हणजे बंधाऱ्याच्या आतमध्ये जे कॉन्क्रीट टाकायचं असते आतमध्ये ते पण त्यांनी टाकलेलं नाही। आणि जी भिंत आहे, मेन भिंत आहे, ते पण व्यवस्थित भिंत बांधलेली नाही। आणि त्याच्यात जे चॅनल बसवलेत दरवाजे टाकायला ते पण कमी साईजचे टाकलेले आणि ते कॉन्क्रीटमध्ये पण बसवलेले नाहीत, ते कॉन्क्रीटच्या बाहेर बसवलेले आहेत, जसे आपण होलपास मारतो अशा पद्धतीने बसवलेले आहे आणि ते पण पहिल्या पावसातच वाहून गेलेले आहे। म्हणजे एकदम निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे
आणि त्याची उंची किंवा रुंदी लांबी ज्याला साईड वॉल असते ते पण व्यवस्थित केलेलं नाही. तर त्यांनी ते सर्व दुरुस्ती करून द्यावी. ते जे मधीचे गाळे ठेवलेत ते पूर्ण बंद करून द्यावे, कारण ह्या उंचीला ते गाळ्याची गरज नाही. जर जास्त उंची असती तर त्याला गाळ्याची गरज आहे. तर त्यांनी ते सर्व सुधारणा करून द्यावे आणि आम्हाला गावाला पाणी मिळावं. आता 4-4 दिवसाने आहे ना सरपंच, आमच्या गावात 4-4 दिवसांनी पाणी येते, अशी बिकट परिस्थिती आहे. शासनाने आम्हाला 3 विहिरी दिल्या, 2 बांधारे दिले, तो विषय आता सगळं झालेला आहे. तिथे तो त्याच्यासाठी जात नाही. परंतु पाण्याची अशी बिकट परिस्थिती झालेली आहे की त्यामुळे आमची पुन्हा मुंबई अन्य शहरातली शाळेतली मुलं सुट्टीचा आनंद उपभोग घेण्यासाठी गावी येत नाहीत. त्याचं प्रमुख गेली 7-8 वर्ष हा प्रॉब्लेम चालू आहे. शासनाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण त्यांनी आम्हाला 2 बांधारे दिले, 3 विहिरी दिल्या, पण त्यांचं काम हे असे. तर काल परवाच मला वाटतं खासदार तटकरे साहेबांची दापोलीला पत्रकार परिषद झाली होती आणि तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की असे जे काय भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना काळ्या यादीमध्ये टाका, कोणी असेल अधिकारी, आणि शासनाचा पैसा वाचवा. हे 72 लाख रुपये आमचे फुकट पाण्यामध्ये गेलेत. आता खालचा बांधाराबद्दल आपण बघितलात, हाही बघितलात. आता सुदैवाने आम्हाला एक मोठं 72 करोडचं प्रोजेक्ट सुरू झाले यावर्षी, पण त्याला किती वर्ष जातील हे सांगता येत नाही. पण आमच्यासाठी हा बांधारा एक आमच्या गावासाठी एक भरपूर उपयोगी पडेल. आम्हाला शासनाने लाखो रुपये पाण्यासाठी दिले, पण त्या पाण्याचा आम्हाला पैशाचा कुठलाही उपयोग झाला नाही. त्याकरता आम्ही खेड तहसीलदार कार्यालयामध्ये ग्रामस्थ मुंबईकर पुणेकर 4 वेळा उपोषण केलं. त्याच्यानंतर तिथून आम्हाला 50 लाखाचा बंधारा दिला, त्याचाही काम निष्क्रिय दर्जाचं झालं. आम्हाला अजून पाण्यापासून आम्ही वंचित आहोत. ज्या शासनाने लाखो रुपये दिले ते फक्त अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनीच घरे भरलेली आहेत. आम्ही पाण्यापासून पूर्णतः वंचित आहोत. आम्ही मुंबई इथे आझाद मैदानामध्ये 5 दिवस उपोषण केलं. त्यावेळेस आम्हाला मंत्रालयामधून पत्र दिलेलं आहे की या कामाची चौकशी व्हावी. अद्याप 1 महिना व्हायला कोणतीही चौकशी झाली नाही. अद्याप कोणाला आमचे पत्रव्यवहार नाहीत. वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला कोणताही न्याय मिळत नाही. तरी शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना आमचे हात जोडून विनंती आहे की आमच्या वडगाव गावाचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा, अन्यथा आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये सोडवा, अन्यथा आम्ही मंत्रालयासमोर आत्मदहन करण्यास भाग पाडू नये. जर का तिथे आत्मदहन केलं तर याला सर्वस्व जबाबदार हे शासन राहील. आज गेली 18-19 आणि 23-24 या कालावधीत 18-19चा झाला बंधारा, तो फेल गेला. त्याच्यानंतर 22-23-24 असा हा बंधारा इथे बांधलेला आहे. तो बंधारा तुमच्या माध्यमातून शासनाला आपण दाखवतात. परंतु आता जसे आमचे गावचे सरपंच एक लोकप्रतिनिधी म्हणून, गावचे एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी जी आपल्याला माहिती दिली, या माहितीच्या अधिकारानुसार आपण तात्काळ त्या इंजिनियर, जो बुटाला इंजिनियर आहे त्याला आणि संबंधित ठेकेदार याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई जर नाही झाली तर आम्ही जसे हे माहितीच्या अधिकाराखाली सचिन अनाजीरावांनी सांगितलं त्याप्रमाणे समस्त गावकरी प्रथम मुख्यमंत्र्यांना ही आमची माहिती कळवा. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही यांनाही आम्ही कळवतो की आम्ही तिथे मंत्रालयासमोर येत्या 1 महिन्यात जर आमचा हा मार्ग नाही निघाला तर आम्ही मंत्रालयासमोर आत्मदहन करणार. याच्यावर आम्ही ठाम आहोत. आता पाण्याची समस्या मला तुम्ही बघताय, ही जगबुडी नदी जगाच्या इतिहासावर नोंद आहे, हिची जगाच्या पाठीवर नोंद आहे. हिची हिचा उगम आमच्या गावातूनच होतो. हे आम्हाला भाग्य लाभलेलं आहे. आता असं दुर्भाग्य आलेलं आहे की आम्हाला स्वतःला पाणी प्यायला नाही येत आहे. शासनाचे पैसे वारंवार हे अधिकारी नष्ट करतात, भ्रष्ट करतात. त्यांच्या स्वतःची पोटं भरतात. ही पोटं खाली करा, आता त्यांच्यावर सजा लावा, त्यांच्याकडून पैसे वसूल करा आणि आमचा बंधारा जसा आहे तसा पूर्ववत जलसंजीवनी देणारा हा बंधारा वडगाव गावात असावा आणि जगबुडी नदीला शोभणारा असा हा बंधारा असावा, जेणेकरून जगबुडीचं नाव जे आज जगाच्या पाठीवर आहे, इतिहासात आहे. जसं तुम्ही ऐकता जगबुडीने हाहाकार माजवला, पण हाहाकार माजवला असताना असंही दुर्भाग्य जर असेल, याला जबाबदार कोण आहे तर शासन प्रशासनच आहेत, संबंधित ठेकेदारी आहेत. ह्याचं दुसरं पर्याय म्हणजे शासनाला आम्ही कळवू इच्छितो. आज आमचे सर्व वडील मानधरी माणसं इथे आहेत आणि पूर्ण कार्यकार गावचा बघितलेला आहे. ज्याप्रमाणे ही जे शेनवडी नदी आहे इथे इतिहास जमा आहे. इथे जी मुलं यायची पोहायला मे महिन्यामध्ये असो, ह्या महिन्यातही म्हणजे अक्षरशः आम्ही तिथून ना उडी मारायचो.
डुबायची कोण कोण, अक्षरशः डुबलेली मुलं काढलेली तिथे मृत मिळालेली आहेत. तर शासनाला अशी कळकळीने विनंती आहे की तुम्ही हे सर्व खर्च न करता ढो उपसा प्रकल्प हाती घ्या. जिथे जिथे गावकऱ्याच्या मदतीने तुम्हाला जिथे जिथे आमचे डो आहेत जगबुडी जिथे ढो उपसा प्रकल्प हाती घ्या. तुम्हाला जास्त खर्च करण्याची पण वेळ येणार नाही, जेणेकरून जेवढी त्याची पातळी आहे ती पातळी आम्हाला मिळाली की ऑटोमॅटिक तिथे पाणी साचणार आहे. हीच आपल्या माध्यमातून ही माहिती पोहोचावी सविस्तरपणे आणि संबंधित कार्यकाऱ्याला, ठेकेदाराला आणि अभियंत्याला. बुटाला नाव घेऊन सांगतो, हा बुटाईला इंजिनियर मजूर आहे एकदम, म्हणजे त्याला कुठली चरबी आहे कुठली काय आहे ते आता त्याची कळेल, त्याला आम्ही दाखवूच. पण सरपंचाचं गावकऱ्यांचा जो ऐकत नसेल त्यांना सांगतो तुम्ही पाणी मारा. म्हणजे तू काय फुकट काम करतोय का? शासनाकडून पैसे तू मिळवलेस, घरं बांधलीस, बंगले बांधलेस आणि आम्हाला सांगतो पाणी मारा म्हणून. याचा निषेध करतो आम्ही गावकरी म्हणून आणि त्याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई होऊन त्याला घरी बसवावं. बघा, प्रथमतः आम्हाला 2018-19 जो बंधारा मिळाला त्या बंधारामध्ये तो अक्षरशः निकृष्ट दर्जा झाला आणि तो फेल झाला. त्यानुसार पुन्हा हा 22-23 बंधारा दिलाय, माझ्या मागे आहे. त्या मागे त्यांनी बंधारा जो बांधलेला आहे तो पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामध्ये जो कॉन्क्रीट मिक्सरण केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जा, म्हणजे जे आपण दगड मारले तरी ते कॉन्क्रीट उडून जात आहे. आणि त्यानंतर जी मुख्य वॉल आहे ती मुख्य दिवाल जो आहे त्यात त्यांनी लोखंडाचा पदार्थ आणि तो कुठला सीट आहे की नाही यल, म्हणजे एकदम छोटा नॉर्मल जो गटाराला आपण वापरतो ना तो गटाराचा पाईप, म्हणजे हा नदीला जगबुडी नदीला गटाराचा दर्जा दिलाय. प्रथमतः हे निदर्शनास झाले. बघा, तो जो वॉल आहे आणि तो लोखंडाचे जे पाईप आहेत ते एवढे निकृष्ट झालेले आहेत ना, जे असं तुम्ही जर प्रेशरवरनी पाणी सोडलं ना, जर मोटारने देखील सोडलं ना त्याच्यावरती तो पत्रा वाहून जाईल. म्हणजे कुठेतरी चॅनल आणि पत्रा, तर जेणेकरून कसं माहिती कुठेतरी त्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी कुठेतरी काहीतरी ऑप्शन घेतलेला आहे. आणि प्रथमतः मुख्य वॉल जे आहे ना, मुख्य वॉल एकदम बघा, मुख्य वॉल मध्ये त्यांनी तीन दिले तर 3 द्यायची गरज नव्हती. त्यांनी प्रॉपर जर तो दिवाल बनवला असता. आणि टोर वॉल जी आहे ही टोर वॉल आणि मुख्य दिवाल, टोर वॉल पण ते काय इकडे आलेली नाही, ती टोर वॉल प्रॉपर बाहेर आली पाहिजे होती आणि प्रॉपर उंच झाली. नदीची उंची बघा किती आहे. जो साईड दिवाल आहेत ते साईड दिवाल आणि बंधाऱ्याचं कुठे मिसमॅचच नाहीये. म्हणजे त्यांनी कुठेतरी काहीतरी थुकी लावून जसं खाली त्यांना वाटलं की खाली आम्ही निकृष्ट दर्जाचे करू तसं इथे पण करू, तसं आम्ही होऊन देणार नाही. आता आम्ही स्पष्ट त्यांना सांगतो आणि आमच्या मार्फत हेही सांगतो त्यांनी जे हे काम केलेलं आहे ते निकृष्ट दर्जा केलंय आणि त्यांनी येत्या 6 महिन्यात ते सुधारित करावं, नाहीतर मग होणाऱ्या पुढील कारवाईला त्यांनी सामोरे जावं. 2 बंधारे 3 विहिरी कोट्यावधी रुपये खर्च, पण आजही वडगाव बुद्रुकच्या महिलांना मैलोन मैल चालावं लागतंय फक्त एक हंडा पाण्यासाठी. गावकऱ्यांनी आता प्रशासनाला थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. पाणी म्हणजे जीवन आणि वडगावकरांना त्याच जीवनासाठी लढावं लागणं हे कुणाच्या शरमेचं कारण ठरणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय.